नमस्कार. MPSC सिव्हिल सर्व्हिसेस राज्यसेवेचा प्रीचा रिझल्ट आलेला आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवत आहे. नोव्हेंबरमध्ये जी एक्झाम झाली होती त्याचा आता फेब्रुवारी एंडला 27 फेब्रुवारीला रिझल्ट आलेला आहे, जवळपास 3.5 महिन्यानंतर. आणि माझा रिझल्ट आहे की माझी प्रिलिम्स क्लिअर झालेली आहे. कालच मी MPSC ग्रुप बीच्या सेकंड आन्सर की नंतर व्हिडिओ बनवला होता की माझा स्कोअर 66.25 आहे. तर काही 3-4 मुलांनी त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट केला की हा स्कोअर चुकीचा आहे आणि काहीतरी खोटं बोलतो आहे म्हणून. पण नाही, पण हा स्कोअर बरोबर आहे. आणि आत्ता जी MPSC सिव्हिल सर्व्हिसेस राज्यसेवेचा जो रिझल्ट लागलेला आहे ते सुद्धा माझा क्लिअर झालेला आहे. अगोदर जसं मी सांगितलं होतं की मी UPSCच्या 4 मेन्स लिहिलेल्या आहेत आणि 1 इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यामुळं मी ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या MPSC प्रीच्या रिझल्टचं वाट पाहत होतो. त्यामुळं मला हा ग्रुप बी करायचं नव्हतं. माझा हा स्कोअर फार बॉर्डरवर होता, त्यामुळं मला गॅरंटी नव्हती की होईल का नाही. पण ती प्रिलिम्स क्लिअर झालेली आहे. त्यामुळं मी आता याच्यापुढं याचा अभ्यास करीन. तर मला हे सांगायचं होतं की हे माझा स्कोअर राज्यसेवेचा, जसं मी सुरुवातीला सांगितलं होता, बॉर्डरवर होता. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी याचा स्कोअर फारच चांगला आहे, जे इझिली क्लिअर होईल. तर ह्या गोष्टी क्लिअर होतील. आणि मी ज्या अगोदर UPSCचे 4 मेन्स दिले आहेत हे सर्व सांगायचा खटाटोप एवढ्यासाठीच की मी बरीच वर्ष झालं याच फील्डमध्ये आहे आणि सुरुवातीला ज्या माझ्याकडून चुका झाल्या त्या नवीन आलेल्या ॲस्पिरंट्सकडून होऊ नयेत म्हणून माझ्याकडून जी मदत होईल त्याच्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. सगळ्यात मेन गोष्ट तर होती की प्रिलिमच्या रिझल्टला इतका वेळ लागत होता, तर मलाच इतकं प्रेशर आलं होतं. इतक्या अटेम्प्टनंतर आपण थांबून MPSC डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतो आहे आणि तो रिझल्ट येत नाही. त्यामुळं ते फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. आणि दुसरा उद्देश असा होता की जी नवीन मुलं आहेत त्यांना माझ्या एक्सपिरियन्सचा काही थोडाफार उपयोग झाला, कारण डिस्क्रिप्टिव्हमध्ये, आन्सर रायटिंगमध्ये, तर त्याच्यासाठी मी हे चॅनल चालू केलं होतं. तर आज हा रिझल्ट आलेला आहे आणि मी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणार आहे आणि कंटिन्युअसली यूट्यूब चॅनलवर आन्सर रायटिंग रिलेटेड व्हिडिओ टाकत राहीन. आणि नेक्स्ट प्रिलिमसाठी सुद्धा जी 24 मेला आहे आणि UPSCची 31 मेला आहे, त्या रिलेटेडसुद्धा जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ बनवत राहीन. फक्त एवढाच उद्देश होता. कालच्या त्या निगेटिव्ह कमेंट्सनंतर मला असं वाटलं की एखादा व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये आपले UPSC इंटरव्ह्यूचं कॉल लेटर टाकू किंवा मेन्सचं मार्कशीट टाकू किंवा प्रिलिम्सचा जो रिझल्ट आहे तो टाकू. पण 3-4 जणांनी निगेटिव्ह कमेंट केल्यात आणि मला इच्छा नाही की या गोष्टी अननेसेसरी टाकायची. माझा मेन मुद्दा तर हाच होता की कोणाला जर माझ्याकडून मदत झाली तर. पण काही जणांना ते निगेटिव्ह वाटलं. ठीक आहे, तो मेन मुद्दा नाही. पण आज रिझल्ट लागलेला आहे आणि ती माझी MPSCची प्रिलिम्स ही क्लिअर झालेली आहे. तर याच्यापुढे नक्कीच या चॅनलवर आन्सर रायटिंग रिलेटेड मी व्हिडिओ टाकत राहीन. आणि प्रिलिम्ससाठी सुद्धा माझ्याकडून काही थोडीफार जरी मदत झाली, कारण मी पाहिलं की MPSCचं जे मार्केट आहे एक्झाम रिलेटेड त्याच्यामध्ये इतकी मिसइन्फॉर्मेशन आहे, खोटी इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं इतकं नुकसान होतं. म्हणून माझी ती इच्छा झाली होती की आपण व्हिडिओ बनवू. बघू, जसा मला वेळ मिळेल तसं मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवत राहीन. थँक्यू.